हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, कधी कधी काय होते माहिती का, आपल्याला काही माहीत नसते. आपण अगदी एवढेसेवरनं कोणावरही कमेंट्स करतो, त्यांच्याबद्दल म्हणतो हा असा आहे तसा आहे, जजमेंट देऊन टाकतो त्या माणसाबद्दल. आणि हे करणं बरोबर आहे का? किंवा आपण कुठे कसं चुकतो विचार करा. मी एक तुम्हाला गोष्ट सांगते, ऐका. एकदा काय झालं, एका बोटमधनं बरेच प्रवासी जात होते. ते काहीतरी ते बोटला टेक्निकल फॉल्ट निघाला. म्हणताना बोट चालवणारा म्हणाला, मी फोन केलेला आहे, आपल्याला लाईफ बोट्स येतील. त्या लाईफ बोटमध्ये मात्र काय होतं, एका बोटमध्ये एकच माणूस जाऊ शकत होता. त्यामुळे लाईफ बोट्स येतात तसं एक एक जण तेत बसा आणि जावा. काय गर्दी झाली, लाईफ बोट्स यायला लागले एका पाठोपाठ एक. लोकांची गर्दी एवढी आणि जायला लागले. शेवटी एक कपल उरला, नवरा बायको, आणि एक बोट आली, एकच बोट, ती शेवटची बोट. आता बुडणारच होतं यांचं बोट, तिथेपर्यंत कंडिशन आलेली आहे. तसं त्या नवऱ्यानं काय केलं, बायकोला पाण्यात ढकलला समुद्रात, आणि आपण जाऊन लाईफ बोटमध्ये बसला का, म्हणजे एकच माणूस बसू शकतो. तुम्ही काय म्हणाल, कसला माणूस, अगदी माकडी निघतच झालं की, आपल्या जीवाचा प्रश्न आला म्हणताना बायकोला पाण्यात ढकलला. आणि कोणी म्हणेल, काय क्रूरता, म्हणजे केवढं असावं, किती त्या बाईनं ह्याच्यासाठी केले आणि असं वागायचं. हाच विचार आले का नाही तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात? माझं पण गोष्ट वाचताना हाच विचार आला, कसली माणसं असतात, काय निर्दयी आहे असं. झाला, त्याची लाईफ बोट आली किनाऱ्याला, तो आला घरी. मुलगी होती त्याची छोटी, आणि तिला छान मोठा केला. ती मोठी मिळवती झाली, तिचं लग्न झालं. मग हा माणूस मेला. हा माणूस वारल्यावर एक दिवस त्याचे मुलीला ह्याचे सगळे कपडे, बॅगा, कपाट आवरताना एक डायरी मिळाली. त्या डायरीत त्यानं लिहिलं होतं बायकोसाठी, असं असं एकालाच जगायचं होतं, पण मला खरं तुला पाण्यात ढकलायचं नव्हतं, पण काय करणार, तू काही दिवसाची राहणार होतीस, म्हणजे मोठा आजार होता तिला काहीतरी, त्यामुळे मी गेलो, तू राहिलीस तर आपल्या मुलीचं काय होणार, तू काही फार दिवस जगणार नाहीयेस. त्या मुलीला कोणतर मोठं करायला पाहिजे होतं, त्यामुळे मला एवढं जीवावर आलं होतं. एवढं नव्हे, मी रोज मला तुझी आठवण येते आणि रोज मी हे करते, पण हे मी माझे मुलीसाठी केलं का, म्हणजे तिला बघणारं कोणतरी पाहिजे होतं. नाही ते तिला आई नाही, बाप पण नाही, असं झालं असतं. तिला मोठं करायचं हे आपलं कर्तव्य होतं. आणि डॉक्टरही सांगितलेलंच होतं, तू काही जास्त दिवस नाही जगणार, महिने 2 महिने जास्तीत जास्त. म्हणताना मी मुलीसाठी तुला बुडायला सोडून मी लाईफ बोटमध्ये बसून आलो. हे मला रोज मनाला फार दुःख होते, तुझी आठवण मला रोज होते. त्या मुलीनं ही डायरी वाचली आणि आपल्यालाही कळलं का नाही आता खरी काय गोष्ट होती. असं बरेच वेळेला घडते. एखादा इन्सिडेंटवरनं आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, खरं त्याचे मागे काही कंडिशन असतात, कशासाठी ते माणसानं तसं निर्णय घेतलेला असतो हे त्याला माहीत.
माहीत असते. असंच एकदा काय झालं, एका घरासमोर एक माणूस उन्हात अन्हात आला. बाई एकटीच होती घरात. तो म्हणाला, मला तहान लागली आहे, मला जरा पाणी द्याल का प्यायला? ती म्हणाली हो. आत गेली. ती बराच वेळ आलीच नाही. ह्याला वाटलं काय मला उन्हात उभं केलीये आणि आपण आराम. आत गेली आहे, बहुतेक विसरलीच वाटते. आणि तोपर्यंत ती आली. ती म्हणाली, नाही, उन्हातनं आल्यावर एकदम पाणी प्यालं की पाणी सोसणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठी शरबत आणले करून, म्हणून ज्यूस, लेमन ज्यूस. ह्याला वाटलं बघ मी काय विचार केला आणि हिला का उशीर झाला. लेमन ज्यूस बनवण्यामुळे तिला उशीर झाला. हा प्यायला लागतो तर ह्याला वाटते हे काय नुसतं तिनं लिंबू घातले, साखर तरी लागेत ना, गोड लागेत ना. काय बाई किती कंजूस बाई, साखर घालायला नको म्हण. तोपर्यंत ती साखरेचा बाऊल घेऊन आली. तुम्हाला काही साखर चालते नाही मला माहीत नाहीये, तुमचं काही पथ्य पाणी असलं तर, म्हणून मी बघा साखरेचं बाऊल आणि चमचा आणले, तुम्हाला हवी एवढी साखर घालून घ्या, असं म्हणतीये ती. तसं ह्याला वाटलं परत येऊ किती चुकलो. आपले सगळ्यांना पण असंच होत असते मित्रांनो. आपण कारणाशिवाय कोणालाही जज करतो. तो कंजूस आहे, हा अमुक आहे, हा घाई गडबड करतो, ही धांदरट आहे, हिला कोणावरही प्रेमच नाहीये, वाटेल तर. पण आपण काय करतो, आपण ते एकदा बघितलेले एका घटनेवरनं आपण जज करतो. खरं तसं नसते. किंवा आता नवीन लग्न होऊन आलेली मुलगी असली की तिने एखाद पदार्थ केला, तो नाही जमला त्याला, की तिला काही करायला येत नाही असं म्हणून, असं नाही. तो एखादा किती मोठे शेफ असले तरी त्यांना सुद्धा कधीतरी काहीतरी बिघडते. मग हे नवीन शिकाऊ मुलीचं काय. पण आपण असं करत नाही. आपण तिचं एक गोष्ट काही बिघडली की तिला स्वयंपाकातलं काहीच येत नाही असं सगळी कुटुंबातली माणसं जजमेंट पास करून टाकतात. त्यामुळे आपण असं कधी करू नये. आपण एक म्हणजे कोणाबद्दलही बॅकबाइटिंग म्हणतो आपण, त्याचे पाठीमागनं बोलायचं, हे सोडूनच द्यायचं. दोष देणं तर कोणाला नाही करायचं. आणि कोणाबद्दलही काही सांगायला पण जास्त जाऊ नका बरं का. अगदी तुमचे अगदी जवळची असली तर काही चूक असली की सांगा, नो डाऊट ते म्हणतील हो बरं झालं बाई सांगितलंस, तुझ्यामुळे हे मी बरोबर करू शकले किंवा असं शिकून घेतला. एवढं क्लोज असल्याशिवाय बिलकुल सांगू नका. काय लोक म्हणतील हो काय बा कसं काय बोलला, असं नावं ठेवतात. त्यामुळे कधी कोणालाही काही बोलायला जाऊ नका. कधी कुठे आपण जेवायला जातो तिथे सुद्धा काही जेवणात कमी जास्त झालं असलं तरी बिलकुल बोलू नका. हवं एवढं खावा आणि उठा. नाही ते काय होते, लोक म्हणतील मी एवढं मेहनत करून केला आणि बघा नावं ठेवलं. हे ना काही अगदी छान येते वाटते करायला, सुगरणच लागून गेल्या, नावं ठेवायला एक नंबर ह्यांचं, असं लोकांचं बोलणं होते. त्यामुळे का म्हणजे आपल्याला आणि सगळी परिस्थिती माहीत नसते. आपण काही परिस्थितीचं नॉलेज नसताना, ज्ञान नसताना बोलत जातो. आणि ज्या माणसाबद्दल आपण बोलतो त्याला किती वाईट वाटत असेल. त्यामुळे कधीच आपण
कोणाबद्दलही बॅकबाइटिंग करायचं तर थांबवायचं, गॉसिपिंग तर करायचंच नाही. त्यामुळे बिलकुल गॉसिपिंग करायचं नाही का, म्हणजे त्याचे मागे परिस्थिती काहीतरी वेगळी असते आणि त्या परिस्थितीमुळे तो माणूस त्या कंडिशनला तसं वागलेला असतो त्या वेळेला. त्यामुळे आपल्याला परिस्थिती माहीत नाही, आपण आपले कामात बिझी राहायचं. कोणी कुठे फंक्शनला बोलवलं तरी जावा, खावा प्या, एन्जॉय करा आणि या. कोणालाही नावं ठेवत बसू नका. एवढ्यासाठी आपण बोलणं कमी करायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.